ओम शांती. आजच्या मुरलीची तारीख आहे 1-3-2025. आजच्या मुरलीची महावाक्य आहे, बाबा म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, प्रीत आणि विपरीत हे अक्षर वास्तविक प्रवृत्ती मार्गामधले आहे. बाबांची आठवण करण्यासाठी आपला बुद्धियोग निरंतर बाबांकडे असणं गरजेचं आहे. आज बाबा आपल्याला विचारतात की बाबांची आठवण करणं याला दुसऱ्या शब्दामध्ये काय म्हणावं लागेल, तर त्याचाच अर्थ आहे प्रीत आणि विपरीत. ज्याची बाबांशी प्रीत आहे त्याचा विजय निश्चित आहे. विपरीत बुद्धी अर्थात संशय बुद्धी. जर बाबांवर आपला विश्वास नसेल तर आपली बुद्धी बाबांकडे जाऊ शकत नाही. बाबांच्या शक्तीचा अनुभव होऊ शकत नाही. बाबांच्या ज्ञानावर आपला विश्वास राहू शकत नाही. मग बाबा म्हणतात, तुम्हाला निरंतर माझी आठवण करायची असेल तर तुमची प्रीत माझ्याशी असणं गरजेचं आहे. ज्याची बुद्धी बाबांशी प्रीत आहे तो बच्चा नेहमी प्रत्येक सेवेमध्ये उपस्थित राहील आणि बाबांच्या कार्यामध्ये तो नेहमी मदतगार बनेल. बाबा सांगतात की जे माझी मुलं मला मदत करतात तेच भविष्यामध्ये उंच पद घेतात आणि त्याला इतरांचा देखील सहयोग हमेशाच मिळत असतो. बाबा पुढे आपल्याला सांगतात की मुलांनो, तुमचं मी कल्याण केलेलं आहे, तर तुमचं कर्तव्य आहे तुम्ही इतरांचं देखील कल्याण केलं पाहिजे. आणि बाबांच्या मुलांचं कल्याण करण्यासाठी बाबांनी प्रत्येक मुलाला सेवेमध्ये चान्स दिलेला आहे. बाबा सांगतात, मुलांनो, सेवेमध्ये तत्पर राहण्यासाठी तुमच्यामध्ये असलेला देह अभिमान आहे तो बाजूला ठेवा. देह अभिमानाला विसरा. जोपर्यंत तुम्ही देह अभिमान सोडणार नाही, विसरणार नाही आणि ही स्मृती तुमची जागृत होणार नाही की बाबा करविता आहे आणि मी आत्मा फक्त करण्यासाठी निमित्त आहे, यामधून आपला ट्रस्टी भाव जागृत होईल, निमित्त भाव जागृत होईल आणि आपल्यामध्ये असलेल्या कला गुण बाबा ह्या सेवेमध्ये लावून घेतात आणि ह्या सेवेच्या माध्यमातून आपल्या कलेच्या माध्यमातून आपलं भाग्य बनतं. म्हणजे आपलंही कल्याण होतं आणि इतर आत्म्यांचंही कल्याण होतं. आज बाबा पुढे सांगतात, ज्या मुलांची विपरीत बुद्धी आहे ते कधीकधी बाबांवर सुद्धा नाराज होतात. त्याला आपल्या दुसऱ्या शब्दात आपण म्हणतो की तो बच्चा बाबांवर रुसतो. बाबांवर रुसणं म्हणजे बाबांच्या मुरलीवर रुसणं, बाबांच्या परिवारावर रुसणं. मग हळूहळू तो बच्चा सेंटर सोडतो, सर्व्हिस सोडतो. बाबांनी दिलेली आज्ञा असते त्या पण गोष्टीला तो विसरून जातो. तर बाबा सांगतात की मुलांनो, कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही बाबांवर रुसायचं नाही, कारण बाबा सर्वांचे हितकारी आहे, कल्याणकारी आहे आणि बाबांनी सर्व मुलांचं कल्याण करण्यासाठी धर्तीवर अवतरण घेतलेलं आहे. म्हणून बाबा सांगतात की मुलांनो, निश्चयबुद्धी विजयंती आणि संशयबुद्धी विनश्यंती. जर आपल्याला विजय प्राप्त करायचा असेल तर आपल्याकडे बाबांनी शुद्ध विधी दिलेली आहे आणि त्या विधीचा वापर जर केला तर निश्चित आपला विजय होऊ शकतो. पुढे बाबा सांगतात की मुलांनो, जर तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल तर तुमच्या संघटनामध्ये एक मत असणं गरजेचं आहे. एकीचे बळ नेहमी सफल करत असतं. बाबा पुढे सांगतात की मुलांनो, जेव्हा जेव्हा सेवेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही येत असता त्यावेळेस अनेकांचे स्वभाव संस्कार हे टक्कर खात असतात, म्हणजे ताळमेळ बसत नाही. परंतु अशाही स्थानावरती
प्रत्येक मुलाच्या बरोबर काम करत असताना, सेवा करत असताना हाच भाव आपला जागृत असला पाहिजे की बाबांनी मला ह्या सेवेमध्ये मदतगार बनवलेलं आहे, माझं बाबांनी कल्याण केलेलं आहे आणि ह्या सेवेच्या माध्यमातून मला अनेकांचंही कल्याण करायचं आहे. दुसरा बाबा सांगतात की मुलांनो, हे तुमच्या बुद्धीमध्ये कायम असणं गरजेचं आहे की आपल्यावर कोणतीही ग्रहचारी येता कामा नये. सर्वात जास्त ग्रहचारी आपल्यावरती मायेची असते आणि मायेमध्ये सर्वात मोठा ग्रह म्हणजे राहूचा ग्रह. आपल्या सर्वांवरती बाबांची आता बृहस्पतीची दशा आहे, म्हणजे गुरूंचे गुरु सद्गुरू त्यांचा आपल्या डोक्यावरती हात आहे. आपल्या डोक्यावरती बाबा हात ठेवून सर्वांना वरदान देत आहे, ब्लेसिंग देत आहे आणि ह्या वरदानांनीच आपली आत्मा भरपूर होत आहे. दुसरं बाबा सांगतात की मुलांनो, तुम्हाला तुमचा हा जर किल्ला मजबूत करायचा असेल तर तुम्हाला मायावर विजय प्राप्त करणं गरजेचं आहे. माया तुम्हाला ट्राय करेल, कोशिश करेल की तुमचा हात मायाकडे ओढल, परंतु बाबा सांगतात की तुमची बुद्धीची प्रीत इतकी माझ्याबरोबर अटूट पक्की पाहिजे की कधीही बुद्धीचा हात मायेच्या हातामध्ये जाता कामा नये. दुसरं बाबा सांगतात की संगमयुगावरती तुम्हाला प्रत्यक्ष फळ म्हणजे काय मिळतं, तर ते आहे खुशी, तो आहे आनंद, प्रसन्नता आणि चेहऱ्यावरची संतुष्टता. ही सर्व प्राप्तीचा अनुभव करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही नेहमी युक्तियुक्त राहिलं पाहिजे. कारण घरामध्ये, प्रपंचामध्ये, व्यवहारामध्ये, बालमुलांमध्ये राहत असताना अनेक अडीअडचणी येत असतात, परंतु ह्या जीवनामध्ये नेहमी खोटं तर बोलायचं नाही, परंतु युक्त्या काढून त्याच्यामधून बाहेर पडता आलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपली खुशी कधीही गायब होणार नाही, आपला उमंग आणि उत्साह कधी गायब होणार नाही, आपली प्रीत बाबांकडनं कधी तुटणार नाही. याची आपण सर्वांनी दखल घेतली पाहिजे. दुसरं बाबा पुढे सांगतात की मुलांनो, तुमच्याकडे 2 फार मोठ्या शक्ती आहेत, विशेषता आहेत, आणि त्या शक्ती म्हणजे एक आहे सत्यता आणि दुसरी आहे सभ्यता. सत्यता जिथे आहे तिथे अंधार नसतं आहे, खोटं कधीही लपत नसतं, सत्याच्या पुढे खोटं कधीही टिकत नसतं. परंतु सत्य प्रत्यक्ष करण्यासाठी, स्पष्ट ठेवण्यासाठी त्याला सभ्यतेची गरज असते. अर्थात बाबा सांगतात ज्यावेळेस तुम्ही इतरांसमोर एखादी गोष्ट ठेवता तेव्हा ती गोष्ट ठेवताना सत्यता पण असली पाहिजे आणि सभ्यता पण असली पाहिजे. सभ्यता या गोष्टीला म्हटलं जातं की त्याच्यामध्ये स्पष्टता असली पाहिजे, सरळता असली पाहिजे, मधुरता असली पाहिजे आणि जी गोष्ट तुम्ही ठेवत आहात, समोर मांडत आहात, ती गोष्ट जशी आहे तशी ती असली पाहिजे. ज्याच्यामध्ये बाबा सांगतात जसं एखादं काचेचं भांडं असतं, तर त्या काचेच्या भांड्यामध्ये जर तुम्ही पाणी ठेवलं, वस्तू ठेवली, तर ती जशी आहे तशी बाहेरून दिसते. तसं आपल्या अंतःकरणामध्ये देखील बाबांचं ज्ञान आहे, बाबांचे गुण आहे, तर ते गुण इतरांच्या समोर ठेवत असताना सुद्धा तुमच्याकडे नेहमी सत्यता आणि सभ्यता असणं खूप खूप गरजेचं आहे. ओम शांती.